आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। वटार येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, कामात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा। बागलाण तालुक्यातील वीरगाव ते भवाडे, तळवाडे, दिगर, वटार, विंचुरे, किकवारी, बुद्रुक, किकवारी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। यासाठी जवळपास 225 लक्ष निधी मंजूर असून 18 किलोमीटर पर्यंत हे काम होणार आहे। मात्र संबंधित ठेकेदाराने शासनाचे निकष धाब्यावर ठेवत रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करत आहे। या कामाबद्दल वटारचे सरपंच मच्छिंद्र खैरनार यांनी नाराजी व्यक्त करत कामात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित विभागाला दिलाय। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे। हा रस्ता 18 किलोमीटर लांबीचा असून या रस्त्यासाठी 2500 लक्ष निधी मंजूर करण्यात आलाय। वटार ते जोरण फाटा या मार्गाचे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक नागरिकांमधून दबक्या आवाजात बोलले जात आहे। साईड पट्ट्यांचे रुंदीकरण करण्यासाठी 2 ते 2.5 फूट मुरुम व खडीचा भराव टाकला जात आहे। बाकी जागेवर मातीने सरबत्ती केली जात आहे। तळवाडे, भवाडे, कपालेश्वर, किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, जोरण फाटा, विंचुरे, वटार, डोंगरेज या मार्गावर अनेक गावे, आदिवासी वाड्या वस्त्या आहेत। येथील नागरिकांसाठी वाहतुकीसाठी एकच पर्यायी व महत्त्वाचा मार्ग आहे। शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची बसही याच मार्गावरून धावते। सुरत शिर्डी महामार्ग जोडणारा हा रस्ता असून या रस्त्यावर भाजीपाल्याच्या अनेक मालवाहतूक ट्रक धावतात। त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार व गतिमानतेने व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे। पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्ते विकास, दळणवळण वाढविणे आणि गावांना मुख्य बाजारपेठेशी जोडणे या हेतूने आदिवासी डोंगराळ गाव खेड्यातील आरोग्य, शिक्षण, जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून दर्जेदार रस्ते तयार केले जातात। शासनाने इतका भरघोस निधी देऊन संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे। मुरुमाच्या जागेवर मातीचा सर्रास वापर केला जात आहे। खडीचा दर्जा तसाच आहे। माती मिक्स खडी टाकत असून दुधाची तहान ताकावर भागवून आपले काम निपटत आहे। जर संबंधित विभागाने या कामाकडे लक्ष दिले नाही तर मी सरपंच या नात्याने लवकर आंदोलन करू, नाहीतर पुढील काम बंद पाडेल असा इशारा वटारचे सरपंच मच्छिंद्र शांताराम खैरनार यांनी दिलाय। वटार गावाजवळ जे रस्त्याचे काम चालू आहे अत्यंत निकृष्ट आहे। या रस्त्यामध्ये जी खडी मुरुम वापरला जात आहे त्याच्यामध्ये माती मिक्स येत आहे। जर आताच लक्ष दिले नाही तर हा रस्ता येणाऱ्या पावसाळ्यातच उपटून जाईल व शासनाने एवढा खर्च त्याचा काहीही फायदा होणार नाही। पावसाळ्यात साईड पट्ट्यांचा रस्ता उपटण्यापेक्षा आत्ताच रस्त्याचे काम बंद केलेले बरे असे मत वटार येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश खैरनार यांनी व्यक्त केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक मनोज बागुल। नमस्कार, मी वटार गावातील सरपंच। आमच्या गावाहून वीरगावहून तर पटाव्यापर्यंत हा रोड मंजूर झालेला आहे पंतप्रधान सडक योजनेच्या अंतर्गत। तर शासनाने भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे या रस्त्याला, पण प्रशासन आणि ठेकेदार हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत आणि या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गावातील आणि इकडच्या पूर्ण भागातील लोकांना खूपच पुढे समस्या निर्माण होणार आहेत। आणि एवढा निधी देऊनही हे ठेकेदार या अशा पद्धतीने खडी टाकतात। ही खडी हे कार्य येते का माती काहीच कळत नाही, सगळ्या कच्च्या। आणि शिवाय याच्या खाली जो मुरुम टाकला आहे तो पूर्णपणे माती टाकतायत आणि प्रशासनाला आणि लोकांना, गावकऱ्यांना सगळ्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न चालू आहे। यासाठी मी आता वटार गावातील सरपंच या नात्याने आणि इथून पूर्ण पुढे जेवढे गाव आहेत आणि तिथले सरपंच आणि आम्ही, प्रशासनाने जर एवढ्या 2 दिवसात दखल घेतली नाही तर मी आज रोजी एवढ्या 2-3 दिवसात उपोषणाचा इशारा देत आहे आणि प्रशासनाला पूर्णपणे सांगू इच्छितोय की तुम्ही या कामावर लक्ष दिले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। धन्यवाद। प्रशासनाने या कामाकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे। खडीच्या नावाने माती मिक्स मुरुम टाकण्यात येत आहे। एक गावाचा नागरिक असल्या कारणाने या गोष्टींची आमची जबाबदारी आहे आणि प्रशासनाने दुर्लक्ष करता कामा नये। ठेकेदार आणि इंजिनियर यांनी व्यवस्थित कामाकडे लक्ष द्यावं, आमची एवढीच हे आहे विनंती।